फरार आरोपी गोपाळ बदने पोलिसांना शरण, आज कोर्टात करणार हजर। महिला डॉक्टरच्या आत्महत्येचं गूढ उकलण्याची शक्यता। सुरेश धसांनी घेतली महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट, एसआयटी स्थापन करून घटनेची चौकशी करावी, आमदार सुरेश धस यांची मागणी। राज्यात महिला विद्यार्थी सुरक्षित नाहीत, फलटणमधील घटनेवरून विरोधकांची टीका। महिला डॉक्टरची आत्महत्या ही एक शोकांतिका, फलटणच्या घटनेवरून राहुल गांधी यांची एक्स पोस्ट। फलटण पीडितेची ओळख उघड करणं निर्लज्जपणाचं काम, चित्रा वाघ यांचा अंबादास दानवे यांच्यावर निशाणा। सोमवारी ठाकरे गटाचा निर्धार मेळावा, आदित्य ठाकरे मतदार यादी घोळ करणार उघड, उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। फलटणमधील विविध विकास कामांचं आज लोकार्पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। ओबीसींनी मोर्चा काढला तरी सरकार झुकायला तयार नाही, सरकारमधील काही जण ओबीसींचं नुकसान करतायत, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी मुंबई दौऱ्यावर, 2 अत्याधुनिक जहाजांचं करणार लोकार्पण। पाय लटपटायला लागले म्हणून शिंदे दिल्लीला गेले, संजय राऊत यांची शिंदेंवर टीका। सिंधुदुर्गात राणे बंधू आमने सामने येण्याची शक्यता, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवण्याची शक्यता, नारायण राणेंच्या भूमिकेकडे लक्ष। रवींद्र धंगेकर घेणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, जैन मंदिराबाबत शिंदेंना देणार माहिती, जैन मंदिरात येण्याचं धंगेकरांकडून एकनाथ शिंदेंना निमंत्रण। कमला नेहरू रुग्णालयातून दत्तक घेतलेला पोरगा, गणेश बीडकरांच्या आरोपांना रवींद्र धंगेकरांचं उत्तर। बुलढाण्यात तरुणाची चाकून भोसकून हत्या, जुन्या वादातून हत्या केल्याचा अंदाज, फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध। अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाला फटका, शेतकऱ्यानं 10 एकरवरील सोयाबीनला लावली आग, वर्ध्याच्या साहूर भालेवाडी येथील घटना। गोंदियात मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान, पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी। चांदवडमधील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल, कांद्याच्या शेतात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान। सिंधुदुर्गात सलग दुसऱ्या दिवशी परतीचा पाऊस, हवामान विभागाकडून पुढील 3 दिवस येलो अलर्ट, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन। धुळ्यातल्या रस्त्यांवर